चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 15 श्लोक 99। तर श्री चैतन्य महाप्रभू काय करतात आहे, आपल्या सर्व भक्तां आता त्यांना बंगालला परत पाठवतात आहे, पण पाठवण्याआधी प्रत्येकाचे जे आध्यात्मिक गुण आहेत, म्हणजे त्यांचे गुण आहेत जे भगवंतांना आकर्षित करतात आहे, ते सगळ्यांसमोर बोलून दाखवतात आहेत. तर आपण इथे आलो तर गुणराज खान यांच्याबद्दल बोलत होते ते. गुणराज खान कैला श्रीकृष्ण विजय, ताहा एक वाक्य तार आछे प्रेममय. महाप्रभू म्हणतात की कुलिना ग्राम येथील गुणराज खान हे जे भक्त आहेत त्यांनी काय लिहिलेलं एक पुस्तक श्रीकृष्ण विजय. तर हे श्रीकृष्ण विजय काय, तर खूप पूर्वी श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात की हे पुस्तक बंगालमध्ये ॲक्च्युली कवितेचं पुस्तक, म्हणजे कविता फिलॉसॉफी कवितेद्वारे लिहिलेले आहेत. 1402 शकाब्द. तर ही एकदम सोप्या बंगाली लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे, जेणेकरून एखादा सामान्य व्यक्ती पण ती तो वाचू शकेल आणि त्याचा अर्थ समजेल. आणि अशाप्रमाणे ती इतकी फेमस झालं, हे पुस्तक खूप फेमस झालं श्रीकृष्ण विजय. दार पूर्ण लोटून घ्या, कारण ते की सर्व पुस्तकालयामध्ये याची प्रत मिळत होते तेव्हा, कारण हे सर्वसामान्यांसाठी एकदम सहज होतं ते. पण तरी याचं महत्त्व इतकं होतं की त्यात ते वाचल्यानंतर कोणीही कृष्ण भावनेमध्ये उन्नत होईल. सोप्या भाषेत हाय फिलॉसॉफी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे तत्व त्यात दिले होते गुणराज खान यांनी. म्हणून तर त्यांना सगळ्यात प्रगत भक्त म्हणून ते फेमस होते. त्यांनी काय केलं की 10वा आणि 11वा स्कंद जो आहे भागवतांचा, त्याच्यातील सर्व फिलॉसॉफी ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी या श्रीकृष्ण विजय पुस्तकामध्ये लिहिली. तर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांची वंशावली सांगतात गुणराज खान यांची, की पूर्वी आदिशूर नावाचा एक नवाब, म्हणजे त्या काळचा जो राजा होता एम्परर बंगालमधला, ते कुठून होते, कन्याकुब्ज, म्हणजे आता जे त्याला म्हणतात कनौज. तर तो तिथला होता, कुठला कनौजमधनं ते बंगालमध्ये एम्परर म्हणून आले. तर त्यांनी आपल्यासोबत काय आणलं, काही 5 ब्राह्मण आणि 5 कायस्थ घेऊन आले. ते का बरं घेऊन आले, तर कारण राजा म्हटलं की त्याच्यासोबत काहीतरी असोसिएट पाहिजे. तर ब्राह्मण कशासाठी पाहिजे, की ब्राह्मणांचे कार्य करण्यासाठी, की त्याला मार्गदर्शन देण्यासाठी, कशा प्रकारे राज्य करावं. आणि कायस्थ कशासाठी, तर इतर सर्व मॅनेजमेंट बघण्यासाठी. तर उत्तर भारतीय संप्रदायांमध्ये, म्हणजे उत्तर भारतीय प्रदेशांमध्ये कायस्थ, तर यांना तिथे शूद्र समजतात, पण बंगालमध्ये त्यांना मात्र हाय कास्ट समजतात. प्रभुपाद तात्पर्यात लिहितात आहे. तर कनौज म्हणजे कन्याकुब्ज येथील जे कायस्थ जिथे आले होते ते ॲक्च्युली ते हाय कास्टचे होते. तर त्यातील एक होते दशरथ वसू, आणि त्यांच्या 13th जनरेशन 13वा वंश जे त्यात होते गुणराज खान. त्यांचं ॲक्च्युअल नाव होतं मालाधर वसू. पण बंगालमधील सर्व म्हणजे राज्यात काम काही जे काही तुमचं पोस्ट असायची त्यानुसार तुम्हाला ते टायटल मिळायचं, उपाधी. तर खान ही उपाधी होती, म्हणून त्यांना गुणराज खान म्हणून असं नाव दिलं होतं.
तर हे जनरेशन अशा प्रकारे आहे. दशरथ वसु कुशल शुभशंकर हंस शक्तिराम मुक्तिराम अलंकार दामोदर अनंतराम गुणीनायक आणि वीणानायक हे झाले 12वे. आणि 13वे हे मालाधर वसू म्हणजेच गुणराज खान. आणि यांना 14 मुलं होते. त्यातील दुसरे पुत्र जे सुपुत्र होते त्यांचं नाव होतं लक्ष्मीनाथ वसू म्हणजेच सत्यराज खान. हे पण एक प्रगत भक्त आहे. आणि त्यांचे पुत्र होते श्री रामानंद वसू. अशा प्रकारे रामानंद वसू हे 15th जनरेशन म्हणजे 15वं जनरेशन आहे त्यांचं. गुणराज खान हे खूप प्रसिद्ध होते आणि खूप श्रीमंत होते. अजूनही त्यांचे राजवाडे काही फोर्ट म्हणजे काही मंदिरं त्यांच्या नावाची म्हणजे त्यांनी बनवलेली अजूनही अस्तित्वात आहे. आणि ते बघून आपण समजू शकतो की गुणराज खान कुठल्या प्रकारे किती श्रीमंत होते. नंदनंदन कृष्ण मोर प्राणनाथ ऐ वाक्य विकाईनुतार वंशेर हात. महाप्रभू कसे आकर्षित झाले तर त्यात त्याने एक ओळ लिहिली होती की नंदनंदन कृष्ण मोर प्राणनाथ. नंद महाराजांचे पुत्र कृष्ण हे माझे जीव की प्राण आहे म्हणजे जीव आणि प्राण आहे. तर महाप्रभू म्हणतात या फक्त एका स्टेटमेंटनी एका वाक्याने मी गुणराज खान यांच्या पूर्ण वंशात म्हणजे विकल्या गेलो आहे म्हणजे मी काहीही करू शकतो. त्यांनी मला विकत घेतलंय. एक भावे वंद हरी योड करी हात नंदनंदन कृष्ण मोर प्राणनाथ. मी हात जोडून श्रीकृष्णांना वंदन करतो की ते माझे जीव आणि प्राण आहे. तोमार की कथा तोमार ग्रामेर कुकुर सई मोर प्रिय अन्य जनर दूर. तर इतरांचं काय बोलायचं तुमच्या गावातील लोकांचं, पण तुमच्या गावातील एखादा कुत्रा पण असेल तो पण मला प्रिय आहे. जेवढी ते म्हणतात की मी तुम्ही मला प्रसन्न केलेलं आहे. तबे रामानंद आर सत्यराज खान प्रभुर चरणे किछू कैला निवेदन. हे ऐकल्यानंतर रामानंद वसू आणि सत्यराज खान दोघांनी महाप्रभूंना नमस्कार केला आणि त्यांच्याकडे विनंती केली. प्रश्न विचारला विनंतीपूर्वक. ग्रहस्थ विषयी आम्ही किमोर साधने श्रीमुखे आज्ञा करे प्रभू निवेदी चरणे. सत्यराज खान म्हणाले की प्रभू आम्ही गृहस्थ आहोत आणि भौतिकवादी विषयी आहोत आणि आम्हाला भक्तीमध्ये प्रगती कशी करायची हे माहीत नाही. म्हणून तुमच्या चरणी आम्ही एक प्रार्थना करतो की आम्हाला काहीतरी उपदेश द्या. प्रभू कहे न कृष्ण सेवा वैष्णव सेवन निरंतर कर कृष्ण नाम संकीर्तन. महाप्रभू म्हणतात की निरंतर काय करा, श्रीकृष्णांचं नाम स्मरण करा म्हणजे नाम कीर्तन करा आणि जेव्हा पण शक्य होईल तेव्हा त्यांची सेवा करा, त्यांच्या भक्तांची सेवा करा. निरंतर हरिनाम घ्या आणि भक्तांची आणि भगवंतांची सेवा करा. सत्यराज बले वैष्णव चिनीब के मने के वैष्णव कहतार सामान्य लक्षणे. तर हे ऐकून सत्यराज म्हणाले की वैष्णव आम्ही कसं काय ओळखावं, हाऊ कॅन आय रेकग्नाइज वैष्णव. म्हणून कोण वैष्णव कोण आहे हे आम्हाला सांगा. त्यांची लक्षणं काय, वैष्णवाचे लक्षण काय. प्रभू कहे यार मुखे सुन एक बार कृष्ण नाम सई पूज्य श्रेष्ठ सभाकार. महाप्रभू म्हणतात की जो कोणी इव्हन एकदाही कृष्ण नाम ज्याच्या तोंडी आलेलं आहे तो काय उत्तम पुरुष झाला, उत्तम मनुष्य आहे आणि तो वर्शिपेबल आहे, पूज्य आहे. तो वैष्णव झाला हरिनाम घेतल्याने.
तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर पण आपल्या परपोर्टमध्ये तेच लिहितात. आणि श्रील रूप गोस्वामी पण ते कन्फर्म करतात. उपदेशामृतमध्ये श्लोक 5वा श्लोक येतो की कृष्णेति यस्य गिरितम मनसाद्रियेत. कृष्ण इति यस्य गिरितम, गिरी म्हणजे मुख, त्याच्या तोंडून कृष्ण नाम येत आहे, त्याला मनस आदरी येतं. मनस म्हणजे मनाने आदर करावा. दीक्षेति चेत प्रणति भीष भजंत मीशम. तर दीक्षा, ज्याची दीक्षा झालेली आहे त्याला प्रणत म्हणजे दंडवत देणे. आणि निंदाद शुश्रूषया भजन विज्ञम अनन्य मन्य. आणि शुश्रूषा म्हणजे सेवा, कोणाची सेवा करायची, कोणाची, भजनम अन्य निंदादि शून्य भजन संग लब्ध्या. कोणाची सेवा करायची, हायर, जो निंद आदि शून्य, निंदा आदि शून्य म्हणजे तो कोणाचीच निंदा करत नाही आणि भजन विज्ञ आहे. भजन विज्ञ म्हणजे जो भक्तीमध्ये प्रगत आहे, भक्तीमध्ये उत्तम आहे, त्याचा काय करा, शुश्रूषया. शुश्रूषया म्हणजे त्यांची सेवा करा. आणि संगलब्ध्या, संगलब्ध्या म्हणजे त्यांचा संग घेण्यासाठी आतुर, त्यांच्याकडनं श्रवण करा, त्यांच्याकडनं भक्तीबद्दल प्रश्न विचारा. त्यांना सेवा केल्याने ते प्रसन्न होतील आणि आपल्या प्रश्नांची उत्तर देतील. आणि वारंवार त्यांचा संग घेण्याचा प्रयत्न करा. तर हे 3 काय श्रेणी झाल्या. ज्याने एकदा नाव घेतलं तो त्याला मनाने आदर करायचे. कृष्णाचं नाव घेतलं, ज्याची दीक्षा झाली त्याला दंडवत देणे. आणि इतर प्रगत जे भक्त आहेत, जे ॲक्च्युली भगवंतांची भक्ती करतात, विग्रहांची सेवा करतात आहे, शास्त्र पठन करतात आहे, हरिनाम घेतात आहे, प्रचार करतात आहे आणि प्रगत झाले, निंदा करत नाही कोणाची, त्यांच्याकडनं त्यांची सेवा करायची आणि त्यांचा संग लब्धा, संग प्राप्त करण्याची सदैव तत्पर राहणे. तर प्रभुपाद पुढे लिहितात की कोण आहे पहिला. तर भागवतामध्ये पण 11व्या स्कंदात श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला की 3 प्रकारचे भक्त कोण आहेत, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तर त्यात पहिला तो शेवटी सांगतात की कनिष्ठ भक्त म्हणजे अर्चयाम एव हरये पूजाम य श्रद्धये हते न तत् भक्तेषु च अन्येषु स्वभक्त प्राकृतेस्मृत. तर अर्चयाम एव हरये. तर अर्चयाम म्हणजे, अर्चा म्हणजे विग्रह, एव हरये, हरये म्हणजे कृष्ण, डीटी म्हणजे आपला कृष्ण, हरी. तर भगवान कुठे आहेत, भगवंत कुठे आहेत, फक्त डीटीमध्ये. पूजान य श्रद्धये हते म्हणून तो या श्रद्धेने, पूर्णपणे श्रद्धेने तो भगवंतांची पूजा करे. कशाची, विग्रहाची. की कृष्ण फक्त विग्रहातच उपस्थित आहे. न तत् भक्तेषु च अन्येषु, पण भक्तांशी कसा व्यवहार करता आणि अन्य लोकांशी, सामान्य बाकी व्यक्तींशी कसं, त्यांचा काय संबंध आहे भगवंतांचा आणि त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा ते त्याला माहीत नाही. म्हणून स्वभक्त प्राकृत स्मृत. प्राकृत म्हणजे कनिष्ठ. पण प्रॉपर लिहितात यट इवन बाय असोसिएटिंग विथ सच निओफाईट डिव्होटी. म्हणजे जरी अशा प्राकृत भक्ताशी पण संग केल्याने एखादा कर्मी किंवा ज्ञानी भक्त होऊ शकतो. लॉर्ड चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना शिक्षा देतात तेव्हा म्हणतात की श्रद्धावान जन है भक्ती अधिकारी उत्तम मध्यम कनिष्ठ श्रद्धा अनुसारी याहार कोमल श्रद्धा से कनिष्ठ जन क्रमे क्रमे ते हो भक्त हई बे उत्तम. काय लिहिलं आहे, क्रमे क्रमे ते हो भक्त हई बे उत्तम. तर कनिष्ठ हळुवारपणे नवविधा भक्ती करून उत्तम होणार आहे. क्रमे क्रमे हळुवारपणे, उत्तम का डायरेक्ट, उत्तमच डायरेक्ट होणार नाही, तर हळुवारपणे
अनर्थ निवृत्तीने तो होईल. रती प्रेम तारा तन्मे भक्त तरत. तो आता प्रभुपाद तुलना करतात की जज इट इज कन्क्लुडेड, म्हणजे निश्चित केलंय की इवन प्राकृत भक्त, कनिष्ठ भक्त ही कर्मी आणि ज्ञानींपेक्षा खूप उत्तम आहे. कारण काय? कारण त्यांना हरिनामामध्ये श्रद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्याची प्रगती ही फास्ट होईल. तर उत्तम असो, कनिष्ठ, मध्यम असो, प्रगती म्हणजे त्याची प्रगती चालूच राहील. कशाने? हरिनाम घेत राहणार, म्हणजे श्रद्धेमुळे तो प्रगत होत जाईल. पण जो त्याला ट्रेनिंग मिळालेलं नाही भक्तीमध्ये कसा प्रगती होईल, तर त्याला प्रगती म्हणजे बेसिकली त्याची फास्ट प्रगती होणार नाही. ट्रेनिंग घेतली पाहिजे त्याने कनिष्ठाने. म्हणून शुश्रूषया म्हणजे त्याला म्हणजे उत्तम भक्ताची म्हणजे गुरु किंवा काउन्सिलर यांच्या संपर्कात राहणे आवश्यक, म्हणजे त्याला ट्रेनिंग मिळेल. तर सकाम कर्मी किंवा ज्ञानी याच्यापेक्षा हा जो व्यक्ती आहे जो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करताय, डीटी वर्शिप, अर्च विग्रहांची उपासना करताय, पूजा करताय, तो उत्तम आहे. तो श्रद्धा डिसाईड करतात. श्रद्धेनुसार व्यक्ती 3 श्रेणीत आहे. कनिष्ठ म्हणजे कोमल श्रद्धा, मध्यम अधिकारी म्हणजे त्याची श्रद्धा आता दृढ झाली आहे, म्हणजे त्या एक रोप आहे त्याची श्रद्धा कोमल आहे, त्याने जमिनीला पकडलेलं नाही आहे. एखादं वादळ आलं किंवा हे आलं, पूर आला तर ते वाहून जाईल जमिनीतून, पण त्याची निष्ठा झालाय. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा झाली. निष्ठा झाली काय? तर ते रोपाचं झाड झालंय. तर झाड काय होतं? झाडाची मुळं खूप खोलवर जातात आणि पकडून ठेवतात. तर वादळ किंवा पूर आला तरी झाड पडत नाही, पण अजून त्याची फळं आलेली नाही. झाड झालेला, पण तीच निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. त्या उत्तम अधिकारी जेव्हा प्रचार करतो तो समोरचा भक्त होईलच, तो आकर्षित करेल. उत्तम अधिकारी म्हणजे त्या झाडाला आता फळ आलेले आहेत. तो निष्ठा, ती श्रद्धा, कोमल श्रद्धा निष्ठा झाली, ती प्रेमात त्याचं रूपांतर झालं. तो जो सगळीकडे बघतोय, तो काय बघतो? तो कृष्णच आहे, सगळ्यांच्या विरोधात कृष्ण. तो हे नाही करत, काय म्हणतात त्याला, कंपॅरिझन नाही करत. सगळ्यांना बघतो की अरे सगळे भगवंतांची कसल्या ना कसल्या रीत्या भक्ती करतात, मी नाही करत. तर पहिलं हे झालं. महाप्रभू म्हणतात आहे वैष्णव, त्याची पुढे म्हणतात एक कृष्ण नामे करे सर्व पाप क्षय, नवविधा भक्ती पूर्ण नाम है ते है. जर श्रद्धापूर्वक फक्त एकदाही हरे कृष्ण महामंत्र जप केला तर व्यक्तीचं सर्व पापातून मुक्ती होते. आणि सर्व नवविधा भक्तींची म्हणजे नवविधा भक्ती केवळ जप केल्याने होऊ शकते. म्हणजे नवविधा भक्ती पूर्ण नाम है ते है. तर श्रद्धापूर्वक हरिनाम घेतलं तर तो पूर्ण नवविधा भक्ती होते. महाप्रभू सांगतात आहे नवविधा भक्ती म्हणजे सगळ्यात आला, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. तर यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय दिलेलं आहे ते कीर्तनम.
तर इथे महत्त्वाचं काय, आपण म्हणून अरे आम्ही तर कित्येक महामंत्र म्हटले, ओके नाही? हां, 16 माळा रोज करतो म्हणजे महामंत्र किती झाले, भरपूर झाले की नाही. इथे मेन दिलं आहे की विदाउट कमिटिंग एनी ऑफेन्सेस. 10 नाम अपराध जे आहे ते अपराध न करता जेव्हा शुद्ध नाम, जेव्हा शुद्ध नाम इन द सेन्स अपराध रहित, तेव्हा कुठे हे काम करेल. त्याचं उदाहरण आपण बघितलं की अजामिल, याला काही महिमा माहीत नाही हरिनामाची, त्यांनी विदाउट ऑफेन्स नाव घेतलं, एकदम आश्रय पाहिजे त्याला. आता यमदूत दिसतात त्याला, त्यामुळे त्यांनी अपरोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष नाव घेतलं. नारायण आपल्या मुलाला आवाज दिला तरी त्यांनी काम केलं पूर्ण. तर यमदूत जेव्हा विष्णुदूतांशी चर्चा होते तेव्हा ते म्हणतात की याने खूप पाप केलं, तुम्हाला काय माहिती आहे. तर विष्णुदूत म्हणतात की अरे तुम्हाला माहीत आहे का, त्यांनी नारायणाचा एवढा जप केला आणि आता शेवटी तो या बिकट परिस्थितीत जेव्हा नाव घेतलं, तर तेव्हा इवन त्याचे पूर्वीचे सगळे गेले, पण आता भविष्यात होणार ते पण पाप त्याने ते नष्ट झालेले. अशा प्रकारे त्यांनी, तर महत्व त्याचं काय की विदाउट एनी ऑफेन्सेस तर सर्व पापातून मुक्ती होते. तर असा व्यक्ती खूप महत्वाचा आहे आणि पूजनीय आहे जो अपराध रहित हरिनाम घेतो. तर जीव गोस्वामी भक्ती संदर्भात लिहितात की यद्यपि अन्या भक्ती कलो कर्तव्या तदा कीर्तनाख्य भक्ती संयोगेनेव, की नववेदा भक्तीमध्ये कीर्तन खूप महत्वाचं आहे, हरे कृष्ण महामंत्र. तर जीव गोस्वामी लिहितात की अर्चना, वंदना, दास्य, सख्य हे सगळे करायला पाहिजे, पण त्याच्या आधी सगळ्यांनी पहिले कीर्तन म्हणजे हरिनाम घेतलं पाहिजे. प्रभुपाद लिहितात की आम्ही पण आमच्या मंदिरात हे नियोजित केलं आहे की अर्चना, आरती, भोग, डीटी, ड्रेसिंग, डेकोरेशन सगळं करायला पाहिजे, पण पहिले हरिनाम घ्यायला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्र. दीक्षा पुरश्चर्याविधी अपेक्षा न करे, जिव्हा स्पर्शे आचंडाले सभारे उद्धारे. तर यासाठी कुठल्याच प्रकारचं इनिशिएशन आवश्यक नाही, म्हणजे काही पात्रता प्राप्त करण्यासाठी काही योजनेतून जायची गरज नाही. फक्त हरिनाम ज्यांनी घेतला आपल्या ओठ हालून हरे कृष्ण महामंत्र, इवन लो क्लास म्हणजे चांडाल पण ही कॅन बी डिलिव्हर्ड. तर हरिभक्ती विलास, तर हे खूप हाय स्टँडर्ड बुक आहे. सनातन गोस्वामीने लिहिलं की कशा प्रकारे सर्व स्टँडर्ड्स जे आहेत डीटी वर्शिपचे वगैरे, तर ते आपण वाचत गेलो तर आपलं भक्ती होणार नाही. म्हणजे अशात लिहिलं आहे की जसं प्रभुपादांनी बघितलं की एक त्यांचे शिष्य हरिभक्ती विलास वाचतात. प्रभुपाद म्हणत नका वाचू, कारण ते वाचायला लागले तर ते फॉलो करायचं, तुम्ही मग बाथरूममधून बाहेरच निघणार नाही, एवढं तुम्हाला आचमन करावं लागेल, म्हणजे स्वच्छ करावं लागेल. तर अतः श्रीकृष्ण नामादि न भवेद ग्राह्यमिंद्रिय, सेवन मुखे ही जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यध. तर सेवन मुखे ही जिव्हादो, तर आपल्या जिव्हेनी जेव्हा आपण काय करतोय, भगवंतांची सेवा करतो. सर्वप्रथम सेवामध्ये 2 प्रकारे मुखाने करतो, नाम उच्चारण आणि प्रसाद ग्रहण करणे. त्याने आपण काय करू शकतो, श्रीकृष्ण नाम आदी, नाम रूप लीला ग्राह्य समजू शकतो, इतर अन्यथा नाही. तर जेव्हा आपण नामस्मरण करतो आणि प्रसाद ग्रहण करतो, याने आपलं
अंतःकरण शुद्ध करतोय तेव्हा स्वयं एव स्फुरत्यादः. तर श्रीकृष्ण नाम रूप चरित्र लीला या स्वयंच काय होते, प्रकट होते त्याला. तर एकदा प्रभुपाद जेव्हा इकडनं आले, कुठून अमेरिकेतून पहिल्यांदा आले, तर सगळे ते अमेरिकन त्यांचे डिसेबल घेऊन आले. तर खूप इंडियामध्ये एकदम सगळं हे झालं, अरे कोणी बघितलं नव्हतं ना कोणी, तर सगळीकडे चर्चा झाली. तर कलकत्त्यात मारवाडी लोक खूप आहेत तिथे, तर ते एक त्यांना भेटायला आले खूप कि स्वामी जी आपने कैसे किया ये, आपने इतना प्रचार किया, क्या किया. तो प्रभुपाद बड़े मैंने तरताल लिया, वो पार्क में बैठा और हरे कृष्णा किया. हाँ वो मुझे मालूम है, लेकिन वो एक्चुअली क्या किया आपने कि इतना बड़ा, इतने सारे मंदिर, इतने सारे. तुमने बोला ना, मैं आप ये करताल लिया और हरे कृष्णा महामंत्र किया. तर त्याला समजतो, म्हणजे त्याच्या पलीकडे होतं हे समजणे. एवढा मोठा जो किंगडम म्हणजे बेसिकली कसं काय तुम्ही प्रस्थापित केलं. प्रभुपाद त्या लेक्चरमध्ये म्हणाला की तू एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये एवढं रोजचा खर्च एवढा असं काहीतरी त्यांनी सांगत होते. तर ते साधारण मनुष्याच्या समजण्या पलीकडे हरे कृष्णा महामंत्र फक्त हे केल्याने हे काय होऊ शकतं. आपण इथे भौतिक लाभाची बोलतच नाही आपण, की मोक्षाच्या वरती स्वरूप सिद्धी, म्हणजे बेसिकली स्वरूप म्हणजे इन द सेन्स आपण आपल्या कॉन्स्टिट्युशनल पोझिशनमध्ये जाऊ शकतो. फक्त काय हरिनाम अपराध रहित घेणे, त्या श्रद्धापूर्वक होतं काय ॲक्च्युली की आपल्याला वारंवार रोजच करतात, तर त्याच्यातली ते नाविडणे चाललं जातं. अरे काय रोज करतात हे, हो की नाही. ते अतिपरिचयात अवज्ञा ही सगळ्या ठिकाणी लागू पडतं. भौतिक जग सगळ्या गोष्टी. आपण पहिल्यांदा यात्रेला जातो तर कसं जातं, यात्रेला कधी जातो कधी नाही, हे की नाही. सगळ्या मंदिरात आपण दर्शन घेऊ, दंडवत देऊ, आपले कपडे खराब झाले तरी काही वाटणार नाही. आणि किती रात्र झाली, लेक्चर किती लांब असेल, मोठं असेल, की कुठलीच काय म्हणतात त्याला कंप्लेंट नसते आपली. पण जसं 10-12 वर्ष झाल्यानंतर म्हणतो अरे इथं तर मी गेलेलो आहे, म्हणजे बेसिकली तो येतो तसंच. तर आपले टेस्ट काय, परीक्षा मेन काय की मॅरेथॉन जिंकणे. 100 मीटर जिंकण्यामध्ये त्यात काही हे नाही आहे, लवकर होऊन जातं. पण मॅरेथॉनमध्ये बघितलं आपण, मॅरेथॉन बघितलं आहे का कोणी इथे? बॉम्बेमध्ये भरपूर जातात. किती दमा होतात तिथे. एवढाचा रोड, तो हजारो लोक चालवतात, पण थोड्या वेळानंतर बघा तर पहिले काही 100 मीटर नंतरच पळून जातं की आम्ही फक्त फोटो काढायसाठी आलो. नंतर काही 5 किलोमीटर 10 किलोमीटर नंतर ऍक्च्युली बघायचं की ऍक्च्युली कोण. मग त्यातल्या त्यात जो 40 म्हणजे किती किलोमीटर असं माहीत नाही, 42 किलोमीटर जो चालणार, तर शेवटी 2-3च सापडतात, ते पण केनिया वगैरेच असतात. त्यांना काही हे नाही, आपलं कदाचितच एवढं धावत असतं. तो प्रॉब्लेम तो आहे की लॉंग टर्म तेच रेग्युलेटेड करणं. आपल्याला काय पाहिजे, काहीतरी चेंज. राधेश्याम प्रभू एकदा लेक्चरमध्ये सांगत होते की इस्कॉनमध्ये हे कॉमन सेंटर आहे, म्हणजे की अरे तो आला कोणी पण पहिलं म्हणतो अरे करताल शिकतो, करताल 6 महिने शिकून जात, म्हणजे आता मृदंग शिकतो, नंतर श्लोका शिक, मग भगवद्गीता, नंतर कीर्तन शिकेल, हे झालं, मग दीक्षा झाली, हे की नाही, हरिनाम झालं, मग काउन्सिलर पण मिळाला. असं झाल्यानंतर तो एका ठिकाणी येऊन जातो. आता मग ब्राह्मण दीक्षा पण झाली, काउन्सिलर तिथे नाही गेलं तर ऍक्च्युली ब्रह्मचारी आश्रममध्ये बोलत होते की आश्रममध्ये आल्यानंतर तो हे शिकला, तो शिकला, शास्त्र श्लोका शिकला, आता हे झालं. मग आता काय, आश्रममध्ये काही व्हेरायटी नाही ना, तसं ते एक सांगत होते. सिमिलरली गृहस्थाश्रममध्ये वेगळं असेल, संन्यासाश्रममध्ये पण वेगळं. तर बेसिकली आपल्याला करणे काय, सगळं एकच आहे. त्यात असं नाही होणार की 2025 मध्ये काही नवीनच येणार आहे. तर भक्तीमध्ये हा
ॲडिशनल येणार आहे की सगळ्यांना मग आपली बुद्धी वापरावं लागली की आता याच्यात नाव नाही मिळत, असं काही नाही आहे. तेच 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 करायचं आपण. तर चारही आश्रमामध्ये कोणी सगळ्यांना ही टेस्ट आहे, परीक्षा आहे की काय म्हणतात त्याला, एन्थुझियाझम मेंटेन कसं करतात. हरिनाम. आज जयद्वैत स्वामी यांचं लेक्चर आम्ही ऐकत होतो की ते म्हणाले की प्रभुपाद सिम्पली म्हणतात, जसा प्रभुपादाचं मेन वाक्य काय की चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी. एकदा ते एक कुठले दुसरे प्रभुपाद शिष्य ते आले, त्यांना भेटले आणि म्हणाले, बरीच चर्चा चालली आणि नंतर ते गेले. प्रभुपाद हे भेटले. नंतर त्यांना कळालं की ॲक्च्युली ते त्यांना विचारत होते की आता मी ते ब्रह्मचारी की आता मी विवाह म्हणजे गृहस्थ आश्रमात जायचं की नाही. तर नंतर कळले की ते स्वीकार म्हणजे त्यांना परमिशन मिळाली. मग प्रभुपादांनी यांना विचारलं, जयद्वैत प्रभू, डू यू वॉन्ट टू गेट मॅरिड? तर ते म्हणे नो महाराज, नो प्रभुपाद. तर प्रभू म्हणे दॅट मीन्स यू आर चॅन्टिंग हरे कृष्ण अँड यू आर हॅपी. तर बेसिकली त्यांचं म्हणत अर्थ काय की तसं एनी आश्रमला कुठला हे नाही म्हणता की हा आश्रम याच्यात जप करून हे नाही होणार. म्हणायचा अर्थ ते म्हणता येते की कुठल्याही आश्रमामध्ये असो, तुम्ही हरे कृष्णा जप करून समजा ॲक्च्युली आध्यात्मिक आनंद अनुभवत आहे, दॅट इज सक्सेस. प्रभुपाद हे गृहस्थ आहे. तर यांची एक बिफोर म्हणजे इवन झाशी म्हणजे लीग ऑफ डिओटी चालू व्हायच्या आधी ते एक त्यांचे गॉड ब्रदरसोबत गच्चीवर जप करतात ते. आणि जप करता गोविंद नाव आहे त्यांचं. ते त्यांची चर्चा चालली की अरे यही नृत्य होबे ग्रामे ग्रामे. चैतन्य चरितामृतच्या श्लोकावर ते चर्चा करतात आहे की नित्यानंद प्रभू बघतात चैतन्य महाप्रभूंना संकीर्तन नृत्य करताना. तर नित्यानंद प्रभू प्रेडिक्शन करतात की यही नृत्य होबे तबे ग्रामे ग्रामे. पुढे जाऊन काय होणार आहे, हे नृत्य सगळीकडे होईल. तर हे म्हणतात डाऊट निर्माण करते की कसं होईल. अजूनपर्यंत म्हणजे 500 वर्ष झाले, म्हणजे 400 वर्ष झाले, तेव्हा अजूनपर्यंत कुठे गेलंच नाही आहे. आणि सर्वत्र होईबे मोर नाम त्याच्यावर चर्चा. तो कोण करेल, कसं पॉसिबल. तर प्रभुपाद तेव्हा जप करत होते. ते म्हणतात की प्रभुपाद म्हणाले की महाप्रभूंनी आणि नित्यानंद प्रभूंनी म्हटलेलं आहे तर हे जरूर होईल. तर ते 2-4 स्टेप खाली उतरतात आणि म्हणतात की वन फूल विल डू इट बेसिकली. तर हे सगळं झाल्यानंतर मग प्रभुपाद जेव्हा परत येतात तर तेव्हा हे जे गोविंद आहेत भक्त प्रभुपादांचे गॉड ब्रदर, ते म्हणतात की तेव्हा त्यांना कळालं बेसिकली. तर ते म्हणणं की तर तेव्हा चर्चेत म्हणा की ज्याला प्रभुपाद म्हणतात की ज्याला हरिनामामध्ये श्रद्धा आहे तो करू शकेल. तर तेव्हा प्रभुपाद पण जप करत होते आणि तेव्हा त्यांनी हे म्हटलं. आणि जेव्हा प्रभुपाद अमेरिकेत जातात तेव्हा म्हणतात की माझ्याकडे काही नाही आहे, फक्त श्रीमद भागवतम आहे आणि मला हरिनामावर श्रद्धा आहे. त्या हरिनामाच्या श्रद्धेने सगळं होऊ शकतं. हे कोणालाही असेल, कुठल्याही आश्रमामध्ये कुठल्याही वर्णामधील व्यक्तीला असेल तर तो पूजनीय आहे आणि तो महत्वाचा आहे. कारण का बरं आहे, कारण कलीमध्ये एकमेव आपलं हे काय आहे, आश्रय काय, कलील काले नामरूपे कृष्ण अवतार. तर कृष्ण हे अवतरित झालेल्या कलियुगामध्ये कसे नाम अकारी, तो त्याचा काही फरक नाही. तर हे आता ऍक्च्युअली आपण म्हटलेलं आपण रोज 16 माळा. तर प्रभुपाद जेव्हा दीक्षा प्रभुपाद देतात किंवा प्रभुपादांचे शिष्य देतात तर पहिले आपण काय म्हणतो, आपलं त्यांना काय हे देतो आपण,
आश्वासन की मी कमीत कमी 16 माळा म्हणजे काय आहे, कमीत कमी म्हणून ओव्हरऑल प्रभुपाद पण त्याच्यावर जोर देतात. तर त्याच्यात अपेक्षित आहे की गोडी निर्माण होईल. तर आपण हे हरिनामाची महिमा गातोय की त्यात 7 मुखे ही जिव्हाद, यात एकमेव छोट्याशा कार्याने, नुसतं बोलणे आणि प्रसाद ग्रहण याने आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. अतएव कृष्णेर नाम देह विलास प्राकृत इंद्रिय ग्राह्य नाहे हयस्व प्रकाश. सिमिलर श्लोक आहे हा मध्यलीलेमध्ये 17व्या अध्यायामध्ये, की केवळ आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांच्या नाम लीला समजू शकणार नाही, कारण त्या स्वतंत्र आहेत. अनुसंग फले करे संसारे रक्षय चित्त आकर्षिया कराय कृष्णे प्रेमोदय. तर हरिनाम घेतल्याने व्यक्ती आपला भौतिक जंजाळातून मुक्ती करू शकतो. भौतिक संसारातील जे आपले विविधरित्या तो बद्ध झालेला आहे, त्या सर्व त्याची बद्धता म्हणजे बेसिकली तो तिथून आपली सुटका करू शकतो. त्यानंतर तो कृष्णाला अधिक आकर्षित होऊ शकतो आणि त्याची जी डॉर्मंट कृष्ण कॉन्शियसनेस, सुप्त कृष्ण भावना आहे, ती जागृत होईल फक्त हरिनामाने. आकृष्टीकृत चेतसाम सुमनसाम उच्चातनम चाहसाम आचंडालममुक्त लोक सुलभो वश्यश्च मुक्तिश्रिया नो दीक्षां न च सत्क्रियां न च पुर आश्चर्यां मनात् ईक्षते मंत्रोऽयं रसना स्पृग एव फलति श्रीकृष्ण नामात्मकः. पद्यावलीमध्ये श्री रूप गोस्वामी हा श्लोक लिहितात की आकृष्ट कृत चेतसाम सुमनसाम. तर श्रीकृष्णचे जे नाम आहे हरिनाम, हे सर्व प्रकारच्या व्यक्तींना आकर्षित करते आणि हे इतकं शक्तिशाली आहे की एखादा डम म्हणजे एकदम बुद्धू व्यक्ती पण असेल आणि तो जरी हे नाम जप करेल तरी तो त्याच्या सर्व पाप प्रतिक्रियापासून तो मुक्त होऊ शकतो, सिन्फुल रिॲक्शन. आणि हे सुलभ आहे सगळ्यांना. अमुक आचंडालम अमुक लोक सुलभ आहे. पण असं हे ना 10,000 रुपये दिल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळेल, नंतर तुम्हाला मंत्र माहीत पडा, असं नाही. ओपन आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. वश्यश्च मुक्तिश्रिय, तो सगळ्यांना सुलभ आहे, पण त्याचे पॉवर काय आहे, किती मुक्ती देऊ शकतो. तर इथे मुक्तिश्रिय म्हणजे तो मुक्तीला कंट्रोल करू शकतो. हरिनाम जे मुक्ती देऊ शकतो. आणि इट इज आयडेंटिकल टू कृष्णा, म्हणजे समान, कृष्ण समान आहे. आणि आपल्या जिभेने जेव्हा व्यक्ती जप करतो, हरिनाम घेतो, तेव्हा त्वरितच त्याचे परिणाम त्याला दिसतात. आणि हरिनाम हा दीक्षेवर अवलंबून नाही आहे, कुठल्या पुण्यकर्मावर अवलंबून नाही आहे. पुरश्चार्या, विविध प्रकारचे जे नियमित कार्य आहेत, म्हणजे इनिशिएशन पूर्वी, दीक्षापूर्वी जे कार्य आहेत त्याच्यावर अवलंबून नाही. तर कुठल्याच गोष्टीसाठी हरिनाम थांबवू शकत नाही. आणि ते स्वयंपूर्ण आहे, सेल्फ सफिशियंट आहे हरिनाम. अतएव यार मुखे एक कृष्ण नाम सहित वैष्णव करिह ताहार समान. म्हणून शेवटी महाप्रभू त्यांना उपदेश देतात की जो कोणी महामंत्र, हरे कृष्ण महामंत्र जप करतो तो वैष्णव आहे.
म्हणून तुम्ही त्याला पूर्ण आदर द्यावा. परत प्रभुपाद उपदेशामृतमध्ये तो श्लोक करतात की दीक्षाति म्हणजे कृष्णेति यस्य कृतं मनसा द्रियेत दीक्षास्य चेत प्रणतभिश्च भजंत मीश. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात आहे की वैष्णव सेवा ही गृहस्थांसाठी सगळ्यात महत्वाची आहे. खांडेर मुकुंद दास श्री रघुनंदन श्री नर हरी ऐ मुख्य तीन जन. त्यानंतर तर कुलीना ग्राम झालं. आता खंड ग्राम म्हणजे खंड एक गाव आहे, तेथील 3 भक्त आहेत, मुकुंद दास, रघुनंदन आणि श्री नरहरी. यांच्याबद्दल ते बोलतात की मुकुंद दासेर पूछे सचिर नंदन तुम्ही पितात पुत्र तुम्हारा श्री रघुनंदन. तर सचिनंदन श्री चैतन्य महाप्रभू मुकुंद दास यांना विचारतात की तुम्ही पिता आहेत की रघुनंदन म्हणजे तुम्ही पिता आहात आणि रघुनंदन तुमचा मुलगा आहे का. किब रघुनंदन पिता तुम्ही तार तनय निश्चय करिया कह याऊक संशय. की श्री रघुनंदन तुमचे पिता आहेत आणि तुम्ही त्यांचे पुत्र आहात, हा मला एक संशय आहे, तो माझा दूर करा. मुकुंद कहे रघुनंदन मोर पिता है आम्ही तार पुत्र ऐ आम्हारा निश्चय. मुकुंद म्हणतात की रघुनंदन हे ऍक्च्युली रघुनंदन माझे पिता आहे आणि मी त्यांचा पुत्र आहे, हे निश्चित आहे. आमा सबार कृष्ण भक्ती रघुनंदन हैते अतएव पिता रघुनंदन आम्हारा निश्चिते. तर रघुनंदनमुळे आम्ही सर्व श्रीकृष्ण भक्तीमध्ये आलेलो आहे, श्रीकृष्ण भक्ती आम्हाला मिळालेली आहे. म्हणून माझ्या नुसार रघुनंदन माझे पिता आहे. शुनी हर्षे कहे प्रभु कहिले निश्चय यहाँ है ते कृष्ण भक्ती सही गुरु है. तर हे ऐकून महाप्रभू म्हणतात की हो खरं बरोबर आहे. ज्याला बघून म्हणजे जो आपली कृष्ण भक्ती जागृत करतो तो आपला गुरु आहे, पिता आहे. भक्तेर महिमा प्रभु कहिते पाय सुख भक्तेर महिमा कहिते हये पंचमुख. तर महाप्रभू आपल्या भक्तांची कीर्ती महिमा गाताना त्यांना खूप एक प्रकारचं वेगळं सुख प्राप्त होत आहे आणि ते गाताना त्यांना जसं काही 5 तोंड आहेत असं वाटतं, म्हणजे एवढे ते बोलतात. भक्तगणे कहे शून मुकुंदेर प्रेम निगूढ निर्मल प्रेम येन दग्ध हेम. महाप्रभू नंतर म्हणतात सगळ्यांना कृपा करून ऐका, मुकुंद यांना यांच्या हे किती उन्नत झालेलं आहे कृष्ण प्रेमामध्ये. त्यांचं खोलवर आणि शुद्ध प्रेम आहे, जसं येन दग्ध हेम प्युअर गोल्ड सुवर्णासारखं. बाह्य राज्य वैद्य इहो करे राज सेवा अंतरे कृष्ण प्रेम इहार जाणीवे केवा. मुकुंदास बाहेर काय वाटेल की राजवैद्य आहेत ते, पण अंतर्गत त्यांची काय पोझिशन आहे तर एकदम इंटिमेट असोसिएट, म्हणजे इंटिमेट त्यांचं कृष्णाशी रिलेशन आहे, प्रेम संबंध आहे. हे कोण समजू शकणार आहे. इथे प्रभुपाद लिहितात की कोणीही शुद्ध भक्ताचा हृदय जाणू शकणार नाही. चैतन्य चरितामृतमध्ये पुढे 23 अध्यायामध्ये येतो की तारवाक्य क्रियामुद्रा विज्ञे न भुजाय. भक्तांचे वाक्य शब्द आणि क्रिया विज्ञे म्हणजे इंटेलिजंट, म्हणजे बुद्धिमान विद्वान व्यक्ती पण न भुजाय समजू शकत नाही.
तर मुकुंद दत्त हे ॲक्च्युली परमहंस लेवलमध्ये आहे. तर ऑर्डिनरी व्यक्ती त्यांना समजू शकणार नाही. त्यांचे कार्य काय, त्यांचे प्लॅन्स काय हे जाणू शकत नाही कोणी. पण महाप्रभू आणि त्यांचे पार्षद हे समजू शकतात की डिवोटी कुठल्या लेवलमध्ये. जरी भक्त एक्सटर्नली तो प्रिटेंड करेल की मी नाही आहे, मी तर ऑर्डिनरी एक गृहस्थ आहे आणि प्रोफेशनल आहे, वैद्य आहे, पण डिवोटी म्हणजे महाप्रभू आणि त्यांचे पार्षद समजू शकतात. जसं एक साधारण उदाहरण, एखादा समजा मोठा असा समुदाय, क्राऊड, ग्रुप आहे, गर्दी आहे. त्या गर्दीत आपल्याला सांगितलं, अरे बघा कोण असा वेगळा व्यक्ती दिसतो की नाही, म्हणजे असं संशयित व्यक्ती आहे की नाही, तर आपल्याला कळेल का चेहरे बघून? पण एखादा स्पेशल एजंटला आणलं तर तो आपण उडाने टाय बी घातलेलं नाही सगळं, पण तो लगेच पकडेल त्याला. त्यांची ट्रेनिंग आहे ती. स्पेशल एजंट म्हणजे त्यांची ट्रेनिंग आहे, त्यांना माहीत आहे कोण काय, त्याच्या हावभावामुळे तो त्याच्या मनात काय, त्यांना ट्रेन केलं जातं. तर हाय वाटतं तर सिमिलरली, अच्छा माझाच आहे, अलार्म लावला होता मी वाटतं, सॉरी. तर ती त्याचप्रमाणे भक्तांना माहीत, म्हणजे उत्तम भक्तांना माहीत आहे की, कारण ते सगळ्यांना जाणतात, ते ॲक्च्युअल त्यांचे अनुभव दुसऱ्यामध्ये बघू शकतात. ट्रेनिंग आहे ते. सिमिलरली म्हणून महाप्रभू त्यांचे पार्षद समजतात की मुकुंददास हा ऑर्डिनरी डॉक्टर नाही आहे, हे परमहंस लेवलमध्ये. एक दिन म्लेच्छ राजार उच्च तुंगीते, चिकित्सार बात कहे ताहार अग्रेते. महाप्रभू सांगतात सगळ्यांना की एक दिवस मुकुंद दास, जे ॲक्च्युली मुस्लिम राजाचे राजवैद्य आहे, ते एका म्हणजे अशा काय म्हणतात डायसवर, म्हणजे एक त्यांच्या हाय प्लॅटफॉर्मवर ते उभे आहेत आणि राजाला सल्ला देतात की हे खा, ते नका खाऊ, हे त्यांचं चाललंय. हे न काले ऐक मयूर पुछेर आदानी, राजा शिरोपरी धरे एक सेवक आणि. तर तेव्हा हे ॲक्च्युली बाहेर उभे आहेत, तर तेव्हा राजाला सूर्यकिरणे ज्याला गरम होऊ नये म्हणून एका त्यांच्या सेवकांनी काय केलं, तर चामर जे आहे, सॉरी व्यजन जे आहे, काय म्हणतात त्याला, पिक ऑफ फेदर, तो जो आहे तो त्याने त्यांच्या डोक्यावर धरला, त्याला ऊन नाही लागेल. शिकी पिच्छ देखी मुकुंद प्रेमाविष्ट हैला, अति उच्च तुंगी हैते भूमी ते पडिला. तो फक्त ते मोरपंख बघून काय झालं, मुकुंददास म्हणजे अष्टविकार त्यांचे जागृत झाले आणि ते तिथून खाली पडून पायऱ्यांवरून खाली पडले. राजार ज्ञान राजवैद्यर हैला मरण, आपण यांनी मी या गभे करायला चेतन. तर राजाला वाटलं का रे हा एवढा काय म्हणजे जवान नाही, तो मेला असेल खाली, एवढा उंचावरून पडला, म्हणून तो राजा स्वतः खाली आला आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. राजा बोले व्यथा तुम्ही पाहिले कोण ठाई, मुकुंद कहे अति बड व्यथा पाय नाही. तो राजाने नंतर शुद्धीवर आला तर विचारलं की काय तुला काय प्रॉब्लेम आहे. मुकुंद म्हणाला नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. राजा कहे मुकुंद तुम्ही पडिला की लागी, मुकुंद कहे राजा मोर व्याधी आछे मृगी. मग तुम्ही पडले कसे काय, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, रोग नाही, व्याधी नाही. मुकुंद म्हणतात की मला एक रोग आहे, एपिलेप्सी रोग, म्हणजे मिरगी, तर मृगी लिहिले. महाविदग्ध राजा सई सब जाने, मुकुंदे रे हैला तार महासिद्ध जाने. पण राजा हा नॉर्मल राजा नव्हता, त्याला ज्ञान होतं की ॲक्च्युली कोण कितपत प्रगत आहे, म्हणून त्यांनी जाणलं की हे कारण नाही आहे, मुकुंद हे ॲक्च्युली खूप प्रगत आणि मुक्त जीव आहे.
रघुनंदन सेवा करे कृष्णेर मंदिरे, द्वारे पुष्करिणी तार ग्राहे ते उपरे, कदंबेर एक वृक्षे फुटे 12 मासे, नित्य दोई फल लहय कृष्ण अवतमसे. आणि रघुनंदन त्यांचे पुत्र आहेत. हे कॉन्स्टंटली श्रीकृष्ण सेवेमध्ये मंदिरात मग्न आहे. रघुनंदन सतत अर्चविग्रहामध्ये मग्न असतात. आणि त्यांच्या मंदिराच्या बाहेर म्हणजे एंट्रन्सला एक तलाव आहे आणि तिथे कदंब वृक्ष आहे. त्याला 12ही महिने 2 फुलं येतात रोज कृष्णाच्या सेवेसाठी. मुकुंदेरे कहे पुनः मधुर वचन. तर कदंबाला फक्त उन्हाळ्यातच फुलं येतात, मागे हिवाळ्यात पावसाळ्यात येत नाही. पण या कदंबाला 12 महिने येत असत. मुकुंदेर कहे पुनः मधुर वचन, तोमार कार्य धर्मे धन उपार्जन. इस्कॉनच्या आधी कोणी कदंब वृक्ष किंवा कदंब फूल ऐकलं होतं का कधी? त्याचा सुगंध घेतला होता कधी? म्हणजे आपण वंचित राहिलो असतो की हे फूल पण अस्तित्वात आहे, त्याचा सुगंध ॲक्च्युली बराच वेळ राहतो आणि इंटॉक्सिकेटिंग असतो. म्हणून होतं लिहिलं की इवन वृंदावनात पण कदंब वृक्षांच्या त्या जंगलामध्ये राधा आणि कृष्ण आपल्या लीला करतात. तो किती म्हणजे आध्यात्मिक फूल आहेत. आता आपण पारिजात हे कुठलं आहे? स्वर्गीय आहे, पण कदंब म्हटलं की डायरेक्ट तो आध्यात्मिक मध्ये. अर्थात पारिजात इकडे पण आहे, वैकुंठात पण आपण बघतो 3rd कॅन्टोमध्ये, तिथे पण आहे कदाचित. तिथे महाप्रभू म्हणतात की मुकुंदला की तुमचं कार्य काय, तुमचं कर्तव्य काय? भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ती गोळा करणे हे तुमचं कर्तव्य आहे. रघुनंदनेर कार्य कृष्णेर सेवन, कृष्ण सेवा विना इहार अन्य नाही मन. पण रघुनंदन याला दुसऱ्या कुठल्याही कार्यामध्ये रस नाही, म्हणून त्याचे फक्त काय कृष्णेर सेवन, म्हणजे त्यांनी फक्त कृष्ण सेवा अर्चविग्रह सेवा याच्या शिवाय त्याला कुठे मन लागत नाही. नरहरी रहु आमार भक्तगण सने, ऐतीन कार्य सदा करहतीन जने. महाप्रभू नंतर नरहरी सरकार यांना म्हणतात की तुम्ही माझ्यासोबत, तुम्ही आमच्यासोबत इथे राहा. अशा प्रकारे तिघही तुम्ही काय करा, विविध प्रकारचे कर्तव्य तुमचे करा, भगवंतांची सेवा विविध प्रकारे करा. तर कशा प्रकारे तिघही की मुकुंद काय करणार आहे, आपलं कार्य करा म्हणजे राजवैद्य व्हा आणि भक्ती पण करा. रघुनंदन फक्त मंदिरातली सेवा अर्चविग्रह सेवा, आणि नरहरी सरकार म्हणजे प्रचार. तशा प्रकारे तिने एक आपलं कार्य करायचं. तर श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येकाला विविध प्रकारचे सेवेमध्ये युक्त करतात आहे. कारण काय, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं आसक्ती वेगळी, नेचर वेगळं. तर नेचरनुसार तो कार्य करेल. सार्वभौम विद्या वचस्पती दुई भाई, दुई जने कृपा करी कहे न गोसाई. आणि आपल्या असीम कृपेने श्री चैतन्य महाप्रभू नंतर सार्वभौम भट्टाचार्य आणि विद्या वचस्पती यांना पण उपदेश देतात. दारू जल रूपे कृष्ण प्रकट संप्रती, दर्शन स्नाने करे जीवेर मुखती. की कलियुगामध्ये कृष्ण 2 रूपांमध्ये प्रकट झाले, एक तर लाकूड आणि दुसरं पाणी. तर त्यामुळे तुम्ही या 2 प्रकारे कृष्ण सेवा करा आणि त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल. जीवेर करे जीवेने मुक्ती. जो कोणी या 2 फॉर्म रूपांची
पूजा करतो तो मुक्त होईल. दारू ब्रह्मरूपे साक्षात श्री पुरुषोत्तम भागीरथी हन साक्षात जल ब्रह्म सन. तर जगन्नाथ स्वामी हे कोण आहेत? तर डायरेक्ट साक्षात श्रीकृष्ण आहे, जे वूड रूपात आलेलं आहे. आणि रिव्हर म्हणजे आपलं गंगा नदी ही पण ॲक्च्युली काय जलरूपी श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णांचे चरणकमल धुवून आलेले आहे. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की वेदामध्ये लिहिलं आहे की सर्वम खलु इदम ब्रह्म, की सगळं काही काय भगवंतांची शक्ती आहे सगळीकडे. परस्य ब्रह्मणः शक्ती तथेदम अखिलम जगत, की सगळं काय या भौतिक जगात काय भगवंतांच्या सुप्रीम ब्रह्मण म्हणजे शक्तींचा विस्तार आहे, मॅनिफेस्टेशन. तरी जसं शक्ती आणि शक्तिमान हे काय एकच आहे. शक्ती आहे, शक्तिमान आहे म्हणून शक्ती आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज कृष्ण म्हणजे परब्रह्म असं ते म्हणतात. गीतेत कृष्ण कन्फर्म करतात की मया तदम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थित. तर शक्ती आणि शक्तिमान दोन्ही असेल तरी मेन कोण आहे? शक्तिमान आहे की नाही. तर पूजा आपण शक्तिमानच करतो. ऑफकोर्स शक्तीला पण आदर देतो, पण मेन पर्सन शक्तिमान. तर मया दत्तम इदम सर्वम इस आणि जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी नचाहम तेषु अवस्थित, की मी माझ्या अप्रकट रूपामध्ये सर्व भौतिक जगात सर्व ब्रह्मांडात पसरलेलो आहे. सर्व जीव माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही. म्हणजे बेसिकली कृष्णरूपी मी नाही आहे. माझा विस्तार शक्ती आहे सगळं म्हणजे परमात्मा रूपी आहे ऑब्विसली, पण ते बाहेर आहे. तर सार्वभौम भट्टाचार्यांनी विद्यावचस्पती यांना हा आदेश दिला, जगन्नाथजी आणि गंगा नदींचा पूजा करा. सार्वभौम कर दारू ब्रह्म आराधन वचस्पती कर जल ब्रह्मेर सेवन. सार्वभौम भट्टाचार्य जगन्नाथ उपासना आणि वचस्पती गंगा पूजा. मुरारी गुप्ते रे प्रभु करी आलिंगन तार भक्ती निष्ठा कहे न शून्य भक्तगण. महाप्रभू नंतर मुरारी गुप्ता यांना आलिंगन देतात आणि त्यांच्याबद्दल त्यांची भक्तीमधील एक दृढ श्रद्धा त्याबद्दल बोलतात आणि सर्व भक्त ते ऐकतात. पूर्वे आम्ही हारे लोभाईला बार बार परम मधुर गुप्त ब्रजेंद्र कुमार. तर पूर्वी मी मुरारी गुप्ता यांना वारंवार श्रीकृष्णाकडे आकर्षित करण्याचा त्यांना मी प्रयत्न केला. त्यांना म्हणत होतो गुप्ता म्हणजे माय डिअर गुप्ता, श्रीकृष्ण ब्रजेंद्र कुमार हे सुप्रीम स्वीटनेस आलेत आपले. तर हे सगळ्यात मधुर आहे. स्वयं भगवान कृष्ण सर्वांशी सर्वाश्रय विशुद्ध निर्मल प्रेम सर्वरसमय. तर श्रीकृष्ण हे कोण आहेत? की सर्व अवतारांचे ओरिजिन आहेत, स्त्रोत आहेत, सोर्स ऑफ एव्हरीथिंग. जन्म आदी यस्य यतः, जन्म आदी यस्य यतः क्रिएशन, मेंटेनन्स आणि ॲनिलेशन आहेत सर्वांचा. आणि ते काय आहेत तर शुद्ध आध्यात्मिक प्रेम ते देतात. आणि ही इज रिझर्वायर ऑफ ऑल प्लेजर. काय आहे? सर्व आनंदाचे स्रोत आहे. सकल सद्गुण वृंद रत्न रत्नाकर विदग्ध चतुर धीर रसिक शेखर. तर हे सर्व आध्यात्मिक गुणांचे आश्रय किंवा रिझर्वायर आहे, आश्रयस्थान आहे किंवा सोर्स आहे. आणि रत्नाकार रत्नांची खाण आहे.
आणि एक्सपर्ट इन एव्हरीथिंग. विदग्ध म्हणजे सर्व बाबतीत पटाईत, स्किलफुल, निपुण आहेत, खूप हुशार आहेत आणि सोबर, धीर आहेत. आणि द समिट ऑफ ऑल ट्रान्सेंडेंटल ह्युमर्स, रसिक शेखर, सर्व रस म्हणजे रसराज आहेत, रासबिहारी आहेत, सर्व रस आध्यात्मिक ह्युमर्स, रस जे आहेत ते आस्वादन करण्यात ते सगळ्यात पटाईत आहेत. मधुर चरित्र कृष्णेर मधुर विलास, चातुर्य विदग्ध्य करे यार लीला रस. त्यांचं चारित्र एकदम मधुर आहे आणि त्यांच्या लीला मेलोडियस म्हणजे रसिक आहेत आणि ते सगळ्यात बुद्धिमान आहेत, एक्सपर्ट आहेत आणि ते आपल्या सर्व लीला आणि रसांचा पूर्ण अनुभव करतात. एन्जॉय म्हणजे आनंद अनुभवतात. सई कृष्ण भज तुम्ही हाव कृष्णाश्रय, कृष्ण विना अन्य उपासना मने नाही लय. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, म्हणून मी मुरारी गुप्तांना विनंती केली की कृष्ण उपासना करा, त्यांचा आश्रय घ्यावा. पण त्यांच्या मनाला ती सेवा आवडत नव्हती. आई मत बार बार शुनिया वचन, आमार गौरवे किछु फिरी गेला मन. तर अशा प्रकारे वारंवार माझ्याकडनं त्यांनी ऐकलं आणि त्याच्या प्रभावाने त्यांचं मन थोडंफार कन्वर्ट झालं. आमारे कहे न आम्ही तोमार किंकर, तोमार आज्ञाकारी आम्ही नाही स्वतंत्र. ते म्हणाले की मी तुमचा दास आहे, तुमचा आदेश पालन करणार आहे, त्यामुळे मी स्वतंत्र नाही आहे. येत बली घरे गेला चिंती रात्री काले, रघुनाथ त्याग चिंताय हैला विकले. असं म्हणून ते घरी गेले आणि पूर्ण रात्रभर ते विचार करत होते की रघुनंदन श्री रामचंद्र यांचा संग मी कसा सोडेल. त्यामुळे ते विचलित झाले. केमने छाडी ब रघुनाथेर चरण, आजी रात्रे प्रभू मोर कराह मरण. मुरारी गुप्तानंतर प्रार्थना करायला लागले रामचंद्रजींच्या चरण कमले की आज रात्रीच मी मरण पावतो. कारण काय, तुमची सेवा मी सोडू शकणार नाही. रघुनाथ चरण सेवा. आई मत सर्व रात्री करे न क्रंदन, मने सोयास्ती नाही रात्री कैला जागरण. तर पूर्ण रात्रभर मुरारी गुप्ता रडत होते. त्यांच्या मनाला थोडी शांती मिळत नव्हती. त्यामुळे ते एकही मिनिट झोपू शकले नाही, रात्रभर जागे होते. प्रातःकाले आसी मोर धरीला चरण, कांदिते किचू करे निवेदन. सकाळी मुरारी गुप्ता मला बघायला आले आणि माझे पाय पकडून रडायला लागले आणि त्यांनी विनंती केली की रघुनाथेर पाय मुई वेचिया चोर माथा, काढी तेना पारी माथा मने पायी व्यथा. ते म्हणाले की मी माझं सर्वस्व श्री रामचंद्रांच्या चरणी विकलेलं आहे, म्हणजे मी विकलेलं आहे भगवंतांकडे. म्हणून मी माझं शिर जे आहे तिथून भगवंतांच्या चरणातून काढू शकत नाही तिथून. कारण तिथे मने पाय व्यथा, मला खूप दुःख होत आहे, वेदना होतात या विचाराने. श्री रघुनाथ चरण छाडन ना याय, तव आज्ञा भंग है की करो उपाय. तर मला हे शक्य नाही की मी श्री रामचंद्रांची सेवा सोडेन, पण त्याच वेळी तुम्ही जी आज्ञा दिली आहे ती पण मी म्हणजे त्याला धुतकारू शकत नाही किंवा त्याचं पालन करू शकत नाही. तुम्ही काय करू. ताते मोरे आई कृपा कर दयामय, तोमार आगे मृत्यू यौक संशय. तर एक कृपा करा
माझ्यावर की तुमच्या समोर मला मरण येऊ द्या, म्हणजे माझं सर्व जे संशय ते समाप्त होते, नष्ट होते. एत सुनी आम्ही बड मने सुख पाहिलू, इहारे उठाइया तवे आलिंगन कैलू. हे ऐकल्यानंतर मी खूप प्रसन्न झालो आणि मुरारी गुप्तांना आलिंगन दिलं, त्यांना उचलू. साधू साधू गुप्त तुम्हार सुदृढ भजन, आमार वचने तुम्हार नाही ताटील मन. मी त्यांना म्हणलो, तुमचा विजय असो. साधू साधू मुरारी गुप्ता, तुमची श्रद्धा जी आहे ही अटळ श्रद्धा बघून मला आनंद झाला की मी तुम्हाला विनंती केली तरी तुमचं मन श्री रामचंद्रांपासून विचल म्हणजे फिरलं नाही. आई मत सेवकेर प्रीतीचाही प्रभू पाय, प्रभू छाडायले पड चाडान नाय. तर अशाच प्रकारे सर्व सेवकांचं प्रेम आणि स्नेह आपल्या स्वामींच्या चरणाप्रती असावे. महाप्रभू म्हणतात सगळ्यांच्या. जरी स्वामी विरह इच्छुक असतील तरीही भक्ताने स्वामींचे चरण सोडायला नको. तो अंत्यलीलेमध्ये एक श्लोक आहे की सई भक्त धन्य ये ना छाडे प्रभुर चरण, सई प्रभु धन्य ये ना छाडे निज जन. दुर्दैवे सेवक यदि याय अन्य स्थाने, सई ठाकुर धन्य तारे चूले धरी आने. तर सई भक्त धन्य ये ना छाडे प्रभुर चरण, तो भक्त धन्य आहे जो प्रभुर चरण सोडत नाही. आणि से प्रभु धन्य, ते स्वामी धन्य आहे की ये ना छाडे निज जन. ते काही झालं तरी आपल्या भक्ताला सोडणार नाही, आपल्या शिष्याला सेवकाला सोडणार नाही. दुर्दैवे सेवक यदि याय अन्य स्थाने, दुर्दैवाने कोणी दुर्भाग्याने दूर पण गेलं तरी सई ठाकूर धन्य, त्याचे स्वामी धन्य असेल जो तारे चुले धरी आणे, म्हणजे त्याची शिखा धरून त्याला परत आणे, तो ठाकूर, तो स्वामी धन्य आहे. आई मत तोमार निष्ठा जानी भारत रे, तोमारे आग्रह आम्ही कैलू बारे बारे. तर ॲक्च्युली मी परीक्षा घेत होतो, तुमची श्रद्धेची परीक्षा होती, म्हणून मी तुम्हाला वारंवार हे विनंती करत होतो की रामचंद्रांची उपासना सोडून कृष्ण उपासना सुरू करा. साक्षात हनुमान तुम्ही श्रीराम किंकर, तुम्ही केने छाडी बेतार चरण कमल. तर म्हणून ते म्हणतात की ॲक्च्युली तुम्ही साक्षात हनुमान अवतार आहात, म्हणून तुम्ही ॲक्च्युली श्री रामचंद्रांचे एटर्नल म्हणजे सनातन भक्त आहात, किंकर आहात, दास आहात. तर हे कसं काय शक्य आहे तुम्ही श्री रामचंद्रांची सेवा सोडाल. सई मुरारी गुप्ता येई मोर प्राण सम, विहार दैन्य सुनी मोर फाटाये जीवन. महाप्रभू म्हणतात की हे मुरारी गुप्ता हे माझे जीव आणि प्राण आहेत. तर जेव्हा मी त्यांची नम्रता बघतो तेव्हा माझं म्हणजे मी विचलित होतो, माझं मन खचतं. तबे वासुदेवे प्रभू करी आलिंगन, तार गुण कहे हैया सहस्र वदन. तर महाप्रभू वासुदेव दत्त यांना आलिंगन करतात आणि 1000 जिव्हा असतील अशा प्रकारे ते त्यांची महिमा गातात. निज गुण सुनी दत्त मने लज्जा पाय्या, निवेदन करे प्रभुर चरणे धरिया. तर ते महाप्रभू जेव्हा त्यांची स्तुती करत असतात त्या वासुदेव दत्त त्वरित लज्जित होतात आणि ते महाप्रभूंचे पाय धरून त्यांना विनंती करतात. जगत तारी ते प्रभू तोमार अवतार, मोर निवेदन एक करह अंगीकार. की महाप्रभू तुम्ही
पूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतलाय. माझी एक इच्छा आहे, विनंती आहे, आणि तुम्ही ती स्वीकार करावी. करीते समर्थ तुम्ही हाओ दयामय, तुम्ही मन करतवे अनायासे है. ऍक्च्युली तुम्हाला जे वाटेल तेच तुम्ही कराल, पण तरी तुम्ही काय, तुम्ही कृपाळू आहात. म्हणून जर तुम्हाला इच्छा असेल तर मी जी विनंती तुम्हाला करेल की तुम्ही कृपा करून पूर्ण करा. जीवेर दुःख देखी मोर हृदय बिदरे, सर्व जीवेर पाप प्रभू देह मोर शिरे. काय विनंती आहे त्यांची की सर्व जीवेर पाप प्रभू देह मोर शिरे. की ते म्हणतात जीवेर दुःख देखी मोर हृदय बिदरे. असं कोण दिसेल का या कलियुगामध्ये की दुसऱ्यांचं दुःख बघून मी अतिशय दुःखी होतो. म्हणून माझी विनंती आहे की सर्व जीवांचे पाप फळ म्हणजे पाप रिॲक्शन ते मला द्या, माझ्या डोक्यावर द्या, मी घेतो, असं म्हणतात वासुदेव दत्त. जीवेर पाप लय्या मुई करो नरक भोग, सकल जीवेर प्रभू घुचाव भवरो. तर मला नरकात जाऊ द्या, एक्सेप्टिंग ऑल द सिनफुल रिॲक्शन, त्यांचे पाप हे क्रिया स्वीकारून, पण त्यांचं जे भौतिक जीवन चाललेलं आहे, रोगी म्हणजे बेसिकली असा भवरोग झालेल्या प्रकारे त्यांची जी परिस्थिती आहे ती संपवा, ती नष्ट करा. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यावर टीका करतात की जीजस क्राइस्ट त्यांच्याशी तुलना करतात, तर की वासुदेव दत्त हे सिमिलर जीजस क्राइस्ट सारखेच आहेत. की त्यांनी काय केलेलं आहे, एका समुदायांची त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी त्यांचं सर्व सिनफुल रिॲक्शन स्वीकार करतो. तर त्यांनी एका समुदायाचे केले. आणि वासुदेव दत्त काय म्हणतो, पूर्ण ब्रह्मांडांची मी सर्व जीवांच्या मुक्तीसाठी मी सर्व सिनफुल रिॲक्शन स्वीकारतो. त्यामुळे ते अति महान आहेत. तर वैष्णव हा इतका उदार आहे की दुसऱ्याच्या सुखासाठी तो कुठल्याही प्रकारचा रिस्क घ्यायला तयार आहे की नाही. रिस्कच आहे ना हे. आपण बघतो की भागवतामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात की इव्हन अध्यात्मवादी पण एवढे निस्वार्थी नसतात. अध्यात्मवादीमध्ये इतर जे योगी वगैरे जे आहेत ते पण त्यांना माहीत असतं की संसारी लोकांशी, कर्मी लोकांशी संग केल्यात काय होईल, आपण दूषित होऊ, आपली प्रगती थांबेल, म्हणून ते संग करत नाही, कारण सिनफुल रिॲक्शन घेणार नाही ते. अशा प्रकारचे ते आहेत. तर ते स्वतः कुक करून खातील, त्यांना सगळं माहीत आहे की कुकिंगमध्ये काय होतं, की आपले विचार त्याच्यात जातात आहे, आणि तो खाणाऱ्यामध्ये ते जातात, म्हणून ते स्वतः कुक करतील, एकटं राहतील, नो संग वगैरे. इव्हन अध्यात्मवाद्यांमध्ये पण निस्वार्थ हा दिसत नाही बऱ्याच म्हणजे. म्हणून म्हणतात प्रल्हाद महाराज की प्रायण देव मुनयो स्वविमुक्ती कामः, मौनम चरंती विजने. मौन धारण करतील, कोणी आलं की आशीर्वाद द्यावं करतं ते मौन धरतील, कारण संवाद साधला की दूषित होते, किंवा तो व्हायला नको म्हणून मौनम चरंती विजने अशा ठिकाणी जातील की तिथे लोक येणारच नाही. तर पण भक्त काय म्हणतात, तो म्हणतात मी अशा ठिकाणी जातो जे सगळ्यात पापी लोकांची, ते मी कृष्णता प्रचार करेल. बेसिक ते वासुदेव दत्त म्हणतात त्याची गरज नाही,
त्या सगळ्यांना भगवद्धामात जाऊ द्या आणि मला त्यांच्यासाठी त्यांचे पापकर्म नरकात मी भोगेल, नरक भोगेल. याला रिस्क म्हणजे बेसिकली रिस्क घ्यायला तयार आहेत. तर म्हणून म्हणतात की गौरांगेर संगी गणे नित्य सिद्ध करी माने सेयाय व्रजेंद्र सुतपाश. म्हणून गौरांगेर संगी गणे नित्य सिद्ध करी माने. तर महाप्रभूंच्या मिशनमध्ये जो आहे तो कोण आहे? नित्य सिद्ध करी माने. तो नित्य सिद्ध आहे असं समजा. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. ॲक्च्युली महाप्रभू नमो महावदन्याय. महावदन्याय म्हणजे तुमची जी महाकृपामय आहे तुम्ही. कारण काय करताय तुम्ही? कृष्ण प्रेम प्रदाय. तुम्ही कृष्ण प्रेम देण्यासाठी आलेले आणि तुम्ही कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः. साक्षात कृष्ण आहेत पण तुमचं नाम कृष्ण चैतन्य आहे. आणि गौरवर्ण गौरत्विषः जे आहेत म्हणून तुम्हाला माझं वंदन असो. रूप गोस्वामी हा श्लोक लिहितात की महाप्रभू जे त्यांची कृपा ज्याला प्राप्त झाली आहे तोच अशा प्रकारे दुसऱ्याला कृपा देण्यासाठी रेडी होईल. कारण महाप्रभू पण काय महावदन्यायच आहे ऑलमोस्ट. म्हणून ते विना कुठली पात्रता विचारताच कृष्ण प्रेम देण्यासाठी तयार आहे. सिमिलरली वासुदेव दत्त हे महाप्रभूंची जी इच्छा जाणतात त्यामुळे ते पण वन स्टेप अहेड. म्हणजे तेच म्हणतात की अरे महाप्रभू आपण डायरेक्ट त्यांना पाठवूया. महाप्रभू काय म्हणतात आहे? इथं सुनी महाप्रभूर चित्तद्रविला अश्रुकंप स्वरभंगी कही ते लागेला. महाप्रभू हे ऐकल्यानंतर त्यांचं हृदय एकदम नरम झालं, म्हणजे सॉफ्ट. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्यांचं शरीर कंपन व्हायला लागलं. कंपित व्हॉइसने म्हणजे आवाज करत म्हणाले की तोमार विचित्र न हे तुम्ही साक्षात प्रल्हाद तोमार उपरे कृष्णेर संपूर्ण प्रसाद. महाप्रभू म्हणतात हे साहजिक आहे की कारण तुम्ही प्रल्हाद आहात म्हणून तुम्ही असं म्हणताय. कारण तुम्हाला उपरे कृष्णेर संपूर्ण प्रसाद. तुम्ही कृष्णाची पूर्ण कृपा प्राप्त केली आहे तुम्ही म्हणूनच तुम्ही असं म्हणताय. प्रल्हाद महाराज आपल्या प्रार्थनांमध्ये लिहितात की ॲक्च्युली मी तुमच्या भौतिक जगाला म्हणजे भौतिक मायाला भीत नाही म्हणतो. तो श्लोक कुठला आपण त्या दिवशी चर्चा केली होती की सर्वजण मायाला भीतात हो की नाही. मी भीत नाही म्हणतो. कारण काय? कारण मी तुमचा पूर्णपणे तुमच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे मला माहीत आहे की ती मला काय करणार. पण माझं एकमेव कार्य काय? मी इथे राहणार आहे जोपर्यंत एकही म्हणजे इथे एकही शिल्लक राहिला नाही पाहिजे. सगळेजण जोपर्यंत भक्त होत नाही तोपर्यंत मी इथे राहणार आहे, प्रचार करेल. सेमच झालं की नाही. बेसिकली सगळ्यांना तिकडे पाठवा, मी इथे राहतो, किंवा मी इथे राहतो सगळ्यांना तिकडे पाठवतो. जोपर्यंत ते जाणार नाही तोपर्यंत मी इथे प्रचार. तेच प्रल्हाद महाराज. याच विषयावर आपण परवा चर्चा केली आपल्या मागच्या आठवड्यात तुला दिनेश काय कुठला श्लोक आहे? 43 काहीतरी गोष्ट आहे तो.
एनिवे, कृष्ण से ही सत्य करे यही मागे भृत्य, भृत्य वांछा पूर्ती बिनु नाही अन्य कृत्य. तर शुद्ध भक्त जे काही मागतात कृष्णाला तेच कृष्ण त्याला देतो, कारण त्यांचं दुसरं काही कार्यच नाही, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणे. तर प्रभुपाद एक वर्ष पहिलं जे वर्ष होतं 1965, प्रभुपाद तेव्हा ॲक्च्युली काहीच झालं नाही तिथे, म्हणजे प्रचार काहीच झाला नाही. 65मध्ये पटल पेन्सिल्व्हेनिया तिथे त्यांनी एक महिना तिथे राहिले, त्या कुठल्या गोपाल यांच्या घरी, तिथून मग दुसरीकडे गेले, पण काही खास झालं नाही. पण त्या दरम्यान ते बरेच जणांना भेटले. ते एक त्यांची मैत्री झाली एका याच्याशी, कोण तो बुक सेलर म्हणजे लायब्ररियन. त्याच्याशी चर्चा करताना ते म्हणाल, त्याची फ्री वेळच वेळ आहे ना, काही अजून काही प्रोजेक्ट नाही आहे. तर गप्पा मारताना त्याला म्हणतात प्रभुपाद की ॲक्च्युली देर आर सो मेनी टेम्पल्स, म्हणजे खूप मंदिर आहे, खूप भक्त आहेत आणि मोठ्याने म्हणजे खूप सेवा चाललेली आहे, पण अजून काही अस्तित्वात नाही, पण कालांतराने ते प्रकट होईल. तर तेही वृद्ध, हेही वृद्ध आहे. हे तर लायब्ररीने त्यांच्याच वयात आहे. तर प्रभुपादांची पहिले जी इच्छा आहे, तर प्रभुपाद त्याच्या आधी प्रभुपाद जेव्हा वृंदावनमध्ये होते, वृंदावनमधून दिल्लीत जायचे बॅक टू गॉडेड प्रिंट करायला. तर ॲक्च्युली लिहून काढायचे, हां ठीक आहे, जपानला एवढे 500 पाठवायचे, अमेरिकेला एवढे पाठवायचे, लंडनला एवढे पाठवायचे. प्लॅनिंग त्यांचं की भविष्यात पैसे आले तर आपण एवढ्या कॉपी पाठवू. तर ओव्हरऑल यांची इच्छा काय आहे की सगळीकडे प्रचार व्हायला पाहिजे. आणि एक वर्ष अमेरिकेत असतानाही त्यांची अजून काहीतरी पाय रुजले नाही, म्हणजे भक्ती प्रचार झाला नाही, तरी त्यांची इच्छा आहे. तर कृष्ण काय करतात की शुद्ध भक्त आहे आणि त्यांच्या इच्छा, तर कालांतराने काय झालेलं आहे, विदिन 4-5 इयर्स सगळीकडे ते चालवतं. इव्हन जपान सगळीकडे मंदिरच प्रस्तावित आहे. तर प्रभुपाद ते म्हटलं ती इच्छा जी आहे ती श्रीकृष्ण पूर्ण करतात. त्यासाठी पात्रता काय, शुद्ध भक्त पाहिजे, शुद्ध भक्ताची शुद्ध इच्छा. ती कशासाठी आहे, स्वतःसाठी नाही, ते तुमच्यासाठी, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी त्या इच्छा होतात. तर कृष्णाला दुसरं काही कार्यच नाही आहे, एकमेव कार्य काय, शुद्ध भक्ताच्या इच्छा पूर्ण करणे. भृत्य वांछा पूर्ती विनू नाही अन्य कृत्य. कृष्णाला दुसरं काही काम नाही, शुद्ध भक्ताची इच्छा काय ते म्हणून. ब्रह्मांड जीवेर तुम्ही वांछिले निस्तार, विना पाप भोगे न हवे सबार उद्धार. तर तुमची इच्छा आहे की पूर्ण जग, पूर्ण ब्रह्मांड मुक्त व्हावं, ब्रह्मांडातील सर्व जीव मुक्त व्हावे. त्यासाठी तुला त्यांचे पाप घेण्याची आवश्यकता नाही, आपोआप ते होईल. असमर्थ नाही कृष्ण धरे सर्व बल, तोमा केवे वा केने भुजाई बे पाप फल. तर कृष्णामध्ये शक्ती आहे एवढी की ते असमर्थ नाही आहे, त्यांच्याकडे धरे सर्व बल, त्यांच्याकडे सगळी शक्ती आहे की तुम्हाला त्या सर्व जीवांचे पाप रिॲक्शन घेण्याची काही गरज नाही, त्याच्याशिवाय ते शक्य होईल. तुम्ही यारत हित वांछा से हैल वैष्णव, वैष्णवेर पाप कृष्ण दूरे करे सब. तर तुम्ही ज्याचं हित विचार कराल, ज्याच्या व्यक्तीबद्दल विचार कराल की हा वैष्णव व्हावा, हा वैष्णव व्हावा, तो वैष्णव होईल. आणि कृष्ण वैष्णवांच्या सर्व बाकी पाप सिनफुल रिॲक्शन पासून काय त्यांची सुटका करतात. तर ॲक्च्युली हे आहे, आपण स्वतःहून कृष्ण भक्तीमध्ये प्रवेश करणे हे मुश्किल आहे, पण कोणाची ना कोणीतरी कृपा मिळाली पाहिजे, कृपा कटाक्ष पडणं पाहिजे.
तर ॲक्च्युली प्रचार म्हणजे की तेच आहे ना, आपण म्हणतो अरे हा कधी जप करेल, किंवा चला याला प्रसाद देऊ, किंवा याला मंदिरात नेऊ. तर भक्तच कारणीभूत आहे दुसऱ्याला भक्तीमध्ये आणण्याचा. त्याची फक्त काय झाले पाहिजे, सिन्सिअरली इच्छा झाली पाहिजे की अरे हा भक्तीमध्ये असला तर चांगला असतो, आणि तो शुद्ध त्याचं ती इच्छा असेल तर कृष्ण ती पूर्ण करतो. तर त्यात महाप्रभू आपलं प्रभुपाद तात्पर्य लिहितात कशा प्रकारे कृष्ण भक्तीमध्ये आल्यानंतर कृष्ण सर्व पापातून मुक्ती करतात. तर ॲक्च्युली कृष्ण स्वतःच भगवद्गीता म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. त्यांनी केल्याने अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर त्याची काळजी करू नका, तुमचा सर्व पाप संचय तो मी नष्ट करेल, तुम्ही फक्त मला शरण या. तर ॲक्च्युली ते याचा अर्थ काय की नुसतं प्रारब्ध संपत नाही, तर ॲक्च्युली सर्व जे स्टेजेस आहे रिॲक्शन्स सर्व होतील. तर पद्मपुराणामध्ये इव्हन आपण भक्तिरसामृत सिंधूमध्ये शिकतो की हे स्टेजेस काय, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणेव प्रलीयते विष्णू भक्ती रतात्मनाम. तर ॲक्च्युली जो विष्णू भक्ती रतात्मना, तो कृष्ण विष्णू भक्ती चालू करतो त्याला काय होतं, क्रमेणेव प्रलीयते. तर ऑल टाइप्स ऑफ सिनफुल रिॲक्शन्स आर वँक्विश वन आफ्टर अनदर. जो विष्णू भक्ती कृष्ण भक्ती करतो, कुठल्या कुठल्या आहे, तर सर्वप्रथम आहे बीजम. बीजम म्हणजे जी इच्छा पाप इच्छा बीज रूपी आहे. नंतर येते की त्याचा फलोन्मुख, सॉरी त्याच्या आधी अप्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे की झालेला आहे, पाप क्रिया केलेली आहे पण त्याची रिॲक्शन आली नाही, वेटिंग पिरियडमध्ये. अप्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे प्रकट होणे, अप्रारब्ध म्हणजे प्रकट झालं म्हणजे रिॲक्शन मिळाली नाही. जसं एखाद्याने मोबाईल घेतला, पहिलं काय बीज म्हणजे याचा मोबाईल खूप चांगला आहे, माझ्याकडे चांगला आहे म्हणजे मी घेतोय, अजून घेतलं नाही तर बीज रूपी आहे. नंतर काय घेतला, घेऊन टाकला, खिशात टाकला, पण अजून माहीत नाही झालं त्यालाच माहीत नाही, म्हणजे काय हे अप्रारब्ध झालेलं आहे, पाप क्रिया झालेली आहे पण अजून फल नाही. फलोन्मुख म्हणजे त्याला माहीत पड, अरे माझा मोबाईल कुठे गेला, पण तो शोधतोय, म्हणजे कोण होतं माझ्या मोबाईल समोर, हा बसले होते आणि माहीत, आणि तो फोन लावला की माझ्या खिशात वाजला, तो म्हणजे माझ्या खिशात वाजला म्हणजे काय, ते फलोन्मुख झाली. फलोन्मुख म्हणजे की आता त्याचा फळ मिळणार आहे. फळ मिळणार काय, तुम्ही म्हणते प्रभूजी तो बघा मोबाईल कोणाचा आहे, तो अरे तुझा आहे का, तो प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे पकडला गेला, लक्षात, प्रकट झालं. तर पाप बीज, पापम तर बीज, अप्रारब्ध, फलोन्मुख आणि प्रारब्ध, या सर्व स्टेजेसमधून, म्हणजे सर्व स्टेजेसमध्ये असणाऱ्या सर्व पाप, तर आपला एवढा संचय आहे की करोडो काही बीज आहेत बीज रूपी आपल्या इच्छा आहेत, पाप इच्छा हजार म्हणजे करोडो असतील त्या अप्रारब्ध स्टेजमध्ये. काही फलोन्मुख आहेत ॲक्च्युली जस्ट, आणि काही आता सध्या प्रारब्ध म्हणजे आपलं शरीर आणि आपलं जे काही सध्या परिस्थिती आहे ते प्रारब्ध आहे की नाही. प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळं कफ वात पित्त, हे काय प्रारब्ध आहे आपले, ओके. काहींना एसी चालत नाही, काहींना एसी शिवाय होत नाही, हे काय झालेलं आहे, हे प्रारब्ध आहेत आपले मागच्या जन्मीचे. तर श्रीकृष्ण भक्ती यातून आल्यानंतर व्यक्ती काय करतोय, सर्व प्रकारच्या स्टेजेसमधनं त्याची मुक्ती होईल. हा, तर बेसिकली बरोबर हे काढला. कुटम राहिला. कुटम काय, कुटम म्हणजे प्रवृत्ती. तर एकदा घेतला मग म्हटला ठीक आहे हा गेला जाऊ दे, तसाच फोन तिकडे दिसतोय,
तर हा नाही जाणार, म्हणजे हा मी ट्राय करतो. तर प्रवृत्ती म्हणजे की ती वारंवार तीच पापक्रिया करण्याची वृत्ती. तर कृष्ण भक्ती मेन आहे. भक्तीमध्ये ती कुटुंब चालली जाईल, म्हणजे एक्झॅक्टली बाकी सगळं आपण केल्यानंतर प्रारब्ध गेला की काय झालं, ती रिॲक्शन नल झाली, म्हणजे ती फिटमफाट झाली, हे की नाही, की त्याचं तर काही हे नाही. त्याला शिक्षा झाली की नंतर नाही परत त्याला पकडतो, म्हणा झाले मी शिक्षा दिली, परत त्याला मी पार केलं. पण ती प्रवृत्ती जी आहे ती बाकी कुठल्याही कार्याने जाणार नाही. म्हणून पश्चातापाने पण कुटुंब जात नाही. कुटुंब जे आहे ते घोर पश्चाताप केला, अरे मी का केलं हे, त्यांनी कुटुंब जाणार नाही प्रवृत्ती. पण कृष्ण भक्तीनेच फक्त कुटुंब जाईल. युधिष्ठिर महाराज हेच सांगतात आहे, सॉरी परीक्षित महाराज हेच शुकदेव गोस्वामींना विचारतात की अरे तुम्ही हे जे प्रायश्चित सांगताय मला, हे मला पटत नाही की अरे पापक्रिया केल्यानंतर प्रायश्चित केल्याने. तर ॲक्च्युली सुखदेव गोस्वामी टेस्ट करतात परीक्षित महाराजांना की पहिले ॲक्च्युली 5th कॅन्टो म्हणजे 5वा स्कंद जो आहे तर एंडमध्ये नरक आहे, 28 टाईप्स ऑफ नरक. प्रत्येक पापासाठी वेगळं नरक आहे, तिथे वेगवेगळं त्यांना. तर हे ऐकून परीक्षित महाराज खूप विचलित होतात की अरे जीवाला खूप त्रास होतो. त्यांना काहीतरी तोडगा आहे का, म्हणजे काही आहे का, सोल्युशन आहे का, काही थोडं आहे ना, प्रायश्चित करा, पाप केल्याने प्रायश्चित करा. तर परीक्षित महाराज म्हणतात अरे प्रायश्चित काही हलतात, हे आन्सर आहे की आय डोंट बिलीव्ह. प्रायश्चिताने काय होईल, परत तो हत्तीचं स्नानासारखं आहे. ते म्हणणे कुंजर शौचवत, माझ्या मते ते कुंजर शौचवत आहे की हत्तीचं स्नानाप्रमाणे प्रायश्चित करेल, पण परत वातावरण आलं की तेच चूक करेल. मग सुखदेव गोस्वामी प्रसन्न होतात, म्हणतात की पास झाला. ॲक्च्युली ते काय, भक्ती केल्याने ते कुटुंब जाईल प्रवृत्ती. ते म्हणतात की जसं जंगलामध्ये आग लागते तेव्हा गवत पण जळून जातं, पण पाऊस पडल्यानंतर परत गवत येतं, कारण काय, त्याची मुळं आहेत तिथे. तर प्रायश्चित जे आहे बाकी इतर एनी प्रायश्चित ते काय करेल, म्हणजे गवत जळालेलं आहे तिथे, पण प्रवृत्ती तिथे राहणार आहे. पण भक्ती काय करते, मुळासकट त्या सर्व अनर्थांना स्वच्छ करते. तर शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदय अंतस्थो ही अभद्राणी, हृदयातील सर्व अभद्र विधुनोते सुरुस्तता. श्रीकृष्ण काय करतात, स्वतः विशेष रूपेने धुवून टाकतात, म्हणजे स्वच्छ करतात, ते ॲक्च्युली काढून टाकतात. कशाने, शृण्वतां स्वकथा कृष्ण, त्यांची कथा श्रवण केल्याने, ज्या स्वतःमध्ये पुण्य श्रवण आहे, पुण्य आहे, त्याप्रती आपण श्रद्धा केली तर आपलं कुटुंब हा मेन जाईल. प्रवृत्ती महत्वाची, चोराला ट्रान्सफॉर्म करणे आवश्यक, तो केल्यानंतर चोरी करणार. तर हे आहे हा भक्ती मार्ग, भक्ती रतात्मना. आज इथे थांबू आपण. हरे कृष्ण, पुढच्या वेळेस कंटिन्यू करू.